आज बहिणींना पैसे पाठवले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 30 मार्च आणि आज आहे गुढीपाडवा आणि लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठी जबरदस्त अपडेट आलेली आहे, ती म्हणजे 10वा हप्ता वाटप संदर्भात। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त गिफ्ट सुद्धा मिळणार आहे आणि सोबतच 10वा अधिक 11वा हप्ता सुद्धा बहिणींच्या खात्यावर आज जमा होणार आहे। त्याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठी माहिती आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आज दिनांक आहे 30 मार्च गुढीपाडवा। आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आज महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, कारण आज गुढीपाडव्याचं गिफ्ट जे आहे ते महिलांसाठी स्पेशल गिफ्ट आज वाटप होणार आहे। चला तर आज कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार, कशा पद्धतीने जमा होणार, कोणत्या महिला वगळण्यात येणार, कोणत्या महिलांना अतिरिक्त लाभ मिळणार, प्रत्येक एक गोष्ट आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण किंवा तुमचा प्रश्न उरणार नाही व तुम्हाला सुद्धा आज पैसे जे आहे ते मिळून जातील। महत्त्वपूर्ण म्हणजे सर्वात अगोदर नवीन वर्षाच्या नवीन पर्वाच्या गुढीपाडव्याच्या सर्व आपल्या सबस्क्रायबर्सला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा गुढीपाडवा अत्यंत आनंदात व उत्साहात तुम्ही साजरा करा। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आज बहिणींनी तयार राहायचं आहे। तयार कशामुळे राहायचं आहे तर आज बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट तर वाटप होणारच आहे, सोबतच लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11वा हप्ता सुद्धा महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे। असा भरपूर महिला विचारते, सर आज पैसे नेमकं किती मिळणार तेही आपण पाहणारच आहोत व 10वा अधिक 11वा हप्ता तर जमा होणार हे फिक्स झालंच आता, परंतु पैसे किती मिळणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहोत। आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आत्ताच मुख्यमंत्र्यांचे आदेश आलेले आहेत, लाडक्या बहिणींना पैसे आज वाटप झालेच पाहिजेत अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। चला तर आज कोणत्या बहिणींना पैसे मिळणार ते आपण जाणून घेऊया। तर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आज शुभमुहूर्त आहे मित्रांनो, आणि या शुभमुहूर्तावर दोनही हप्ते बहिणींच्या खात्यावर सोबतच जमा केले जाणार आहेत। आता भरपूर महिला विचारत होत्या, सर गुढीपाडव्याचं गिफ्ट नेमकं काय मिळणार, तर हे पहा, अत्यंत जबरदस्त असं गिफ्ट गुढीपाडव्याचं सुद्धा आलेलं आहे आणि हे गिफ्ट लाडक्या बहिणींना आज त्यांच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे। परंतु यासाठी तुम्हाला काही नियम व अटींचे पालन करावे लागणार आहे। सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागणार आहेत, कशा पद्धतीने काय केल्याच्या नंतर गिफ्ट मिळणार संपूर्ण माहिती आपण तुम्हाला देणार आहोत। चला तर आता ते पाहूया। प्रत्येक सणाला बहिणीला गिफ्ट असतं। भरपूर महिला विचारतात, सर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील बहिणींना गिफ्ट आज का देणार, तर हे पहा, प्रत्येक सणाला गिफ्ट बहिणींना असतंच। मग ते गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, भाऊबीज असेल, प्रत्येक सणानिमित्त आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी बहिणीसाठी गिफ्ट वाटलेलं आहे। मग आता हा गुढीपाडवा तर अत्यंत महत्त्वाचा सण आहे मित्रांनो, आणि या सणानिमित्त बहिणींना आज गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार आहे। होळीनिमित्त आत्ताच तुम्हाला 3000 रुपये सुद्धा भेटले होते, ते देखील सर्वांना माहिती असेलही। त्यामुळे आता गुढीपाडव्याचे सुद्धा 2 हप्ते एकत्रितरित्या आज वाटप केले जाणार आहेत। व आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार तर हे पहा, ज्या महिला सर्व अटी व पात्रता पूर्ण करतील अशाच महिलांना 10वा अधिक 11वा हप्ता आज त्यांच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे। चला तर आता गुढीपाडव्याचं स्पेशल गिफ्ट काय आहे तर मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला स्पेशल पैठणी साडी जी आहे ती वाटप होणार आहे। आता ही पैठणी साडी कशा पद्धतीने वाटप होणार, कुठून ही साडी तुम्हाला मिळणार व कुठे तुम्हाला यासाठी अप्लाय करायचे किंवा काय करायचं हे आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, पैठणी साडी जी आहे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर मिळणार आहे। तर आता 10वा हप्ता वाटप करण्याचे आदेश तर आलेले आहेत। आणि कशामुळे आदेश आलेले आहेत तर दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होत असतो, आणि हा उशीर कमी करण्यासाठी किंवा बहिणी दरवेळेस नाराज होत असतात, हा नाराजीपणा दूर करण्यासाठी 10वा हप्ता जे आहे ते आजपासून वाटप सुरू झालेलं आहे। ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे, कारण की आत्तापर्यंतची सर्वात जबरदस्त अपडेट आहे मित्रांनो। आज 30 मार्च गुढीपाडव्याचा सण आहे आणि या सणानिमित्त बहिणींच्या खात्यावर 10वा अधिक 11वा हप्ताशी मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जे आहे ते जमा होऊन जाणार आहेत। परंतु आता हप्ता कोणत्या बहिणीच्या खात्यावर मिळणार तर सर्वात अगोदर मित्रांनो 10 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जे आहेत ते डायरेक्ट जमा होऊन जाणार आहेत। जर तुमच्या जिल्ह्याचं सुद्धा नाव या 10 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे व अत्यंत प्रचंड मोठा लाभ हा तुम्हाला मिळणार आहे। चला तर त्या 10 जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊया। सोबतच 2 ते 3 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत, ते देखील आपण पाहणारच आहोत। हे 10 जिल्हे मित्रांनो पुढे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे 10 जिल्ह्यांची नावे। त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे भरपूर महिला विचारत होतात, सर आम्हाला गुढीपाडव्याचं गिफ्ट नेमकं काय मिळणार, रेशन कार्डवर काय कशा पद्धतीने पैठणी साडी जी ती वाटप होणार आहे। तर हे पहा, महाराष्ट्र शासनाने गरीब व गरजू महिलांना त्यांनी पैठणी साडी जी ती वाटप करण्याचं ठरवलं आहे, ती म्हणजे आनंदाच्या शिधासोबत। तुम्हाला माहिती असेल प्रत्येक सणानिमित्त आनंदाचा शिधा जो आहे तो वाटप केला जात असतो, आणि यामध्येच आता रेशन कार्डवर आता आनंदाचा शिधा तर मिळणारच आहे। आनंदाच्या शिधामध्ये एकूण 7 गोष्टी तुम्हाला मिळत असतात, मग ते साखर असेल, गुळ असेल, सोबतच 2 ते 3 गरा रवा असेल,
तर त्या गोष्टी तर मिळत असतातच. आता सोबतच पैठणी साडी, ती सुद्धा 1000 रुपयाची पैठणी साडी महिलांना गिफ्ट म्हणून सणानिमित्त वाटली जाणार आहे. त्यामुळे तुमचा आनंदाचा शिधा घेऊन येत आणि पैठणी साडीचं विचारायला मात्र विसरू नका. तुम्हाला सुद्धा पैठणी साडी नक्कीच मिळून जाणार आहे. आता गुढीपाडव्याचं हे गिफ्ट महत्त्वाचं सर्वात मोठं आणि जबरदस्त गिफ्ट असणार आहे. ती म्हणजे काय मित्रांनो, तर गुढीपाडव्यानिमित्त 10वा अधिक 11वा हप्ता आतापासून 2100 रुपये ते वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. हो मित्रांनो, गुढीपाडव्यानिमित्त आता महिलांच्या खात्यावर 2100 रुपये ते जमा होणार आहेत. कारण की आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिलेली आहे. 1500 रुपयाप्रमाणेच महिलांना पैसे मिळाले होते, परंतु आता तसं होणार नाही. आता डायरेक्ट 2100 अधिक 2100 म्हणजे असे मिळून 4200 रुपये महिलांच्या खात्यावर आज जमा होणार आहेत. आता भरपूर महिला विचारतात, सर आमच्या खात्यात जमा होणार का? तर हे पहा, पुढील अटी व शर्त तुम्ही जर मान्य करत असाल किंवा सर्व अटी तुमच्या पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावर आज पैसे जमा होणार आहेत, अन्यथा येणार नाहीत. चला तर त्या अटी आणि पात्रता पाहूया. तर गुढीपाडव्याचे असे 2 गिफ्ट तर सुरुवातीला आताच भेटलेले आहेत आणि पुढे 5 धडाकेबाज गिफ्ट तर अजून तुमची वाट पाहतच आहे मित्रांनो. ते 5 गिफ्ट कोणते असणार व कशा पद्धतीने तुम्हाला ते मिळणार ते आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, 10वा हप्ता देखील हा महिलांसाठी गिफ्टपेक्षा मोठा असणार आहे. आता नवीन नियम व अटी काय आलेले आहेत, तर एकूण 4 नियम व अटी यांनी दिलेले आहेत मित्रांनो. या 4 नियम व अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण लाभ जो आहे तो इथून पुढे मिळत राहणार आहे. जरी तुम्हाला 9 हप्ते मिळाले असतील आणि जर तुम्ही अटी व नियम हे मोडले असतील नवीन आलेले, तर तुम्हाला मात्र 10वा हप्ता अजिबात मिळणार नाही व 2100 रुपयाचा लाभ तुम्हाला विसरावा लागणार आहे. परंतु मित्रांनो, आपण तुमच्यासाठी अत्यंत जबरदस्त या अटी सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत व या अटी एकदा तुम्ही जाणून घ्या, तुम्हाला सुद्धा याचा फायदा नक्कीच होणार आहे. तर आता भरपूर महिलांचा प्रश्न हे देखील होते की सर 10वा हप्ता कोणाला मिळणार आहे व 100% मिळणार का? तर हे पहा, 10वा हप्ता तुमच्या खात्यावर नक्कीच जमा होणार आहे. आता कोणाला मिळणार असं प्रश्न विचारल्यावर तर ज्या महिला पात्र आहेत, पुढील नियम व अटी ज्या पूर्ण करणार आहेत त्या महिलांना 10वा हप्ता जो आहे तो मिळून जाणार आहे. आता योजनेच्या अंतर्गत 52 लाख महिला योजनेतून बाहेर काढल्या जाणार आहेत किंवा रद्द केल्या जाणार आहेत. याचं कारण म्हणजे काय आहे, तर भरपूर बहिणींनी नियम जे आहेत ते मोडलेले आहेत, नियम तोडलेले आहेत आणि या कारणास्तव बहिणींसाठी ही शिक्षा म्हणून जवळपास 52 लाख महिला जे आहेत ते बाहेर काढण्यात आलेले आहेत योजनेतून. आता नवीन अटीमुळे काही अडचण येणार का? तर हे पहा, नवीन अटीमुळे नक्कीच अडचण येणार आहे व 10वा हप्ता कधी मिळेल, तर आज 10वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर आता स्टेप बाय स्टेप आपण गिफ्ट पाहूया, सोबत अटी देखील पुढे तर पाहणारच आहोत आपण. 5 मोठे गिफ्ट जाहीर झालेले आहेत, ते फक्त बहिणींसाठी मित्रांनो. तर कशामुळे झालेलं आहे, तर लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1 वर्ष तर सोबत पूर्ण होत आहे आणि सोबतच गुढीपाडवासुद्धा आज साजरा होणार आहे, बहिणी साजरा करणार आहेत आणि या दोनही गोष्टींचा आनंद डबल करण्यासाठी बहिणींना आज 10वा हप्ता जो आहे तो वाटप केला जाणार आहे. सोबतच तुम्हाला 5 मोठे गिफ्टसुद्धा लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. चला तर 5 मोठे गिफ्ट कोणते असणार, कोणत्या बहिणींना मिळणार, कोणत्या बहिणी या गिफ्टपासून वंचित राहणार, ती आपण संपूर्ण माहिती लगेच जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता प्रत्येक महिन्यात हप्ता वाटप करण्यास उशीर होतो, तुम्हाला माहिती असेलही. आजपर्यंत भरपूर महिलांना पैसे मिळाले असतीलही, 8-9 हप्ते मिळाले असतील, एकूण 13,500 रुपये 13,500 रुपये तुमच्या खात्यात आतापर्यंत जमा झाले असतील आणि इथून पुढचे जर हप्ते पाहिजे असतील आणि तुम्हाला नाराज व्हायचं नसेल तर शासनाने तुमच्यासाठी एक अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे काय, तर आता प्रत्येक महिन्याचा हप्ता वाटप करणं उशीर होतो, त्या कारणास्तव आता हप्ता लवकरच वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच आज हप्ता वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आजपासून सलग 3 दिवस पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. म्हणजे आज मित्रांनो 31 तारीख आहे, उद्याच्याला 1, 2, 3 असे 1, 2, 3 तारखेपर्यंत सलग पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. चला तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, सोबतच बहिणीसाठीचे 5 मोठे गिफ्ट नेमकं कोणते असणार ते देखील आपण पाहूया. तर सर्वात पहिलं गिफ्ट असणार आहे ते म्हणजे गॅस सिलेंडरची टाकी मित्रांनो. 3 गॅस सिलेंडरच्या टाक्या लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत. आता या गॅस सिलेंडरच्या टाक्या कशा पद्धतीने मिळणार, तर पहा, तुम्ही जर उज्ज्वला गॅसचं कनेक्शन असेल तुमच्याकडे, म्हणजे उज्ज्वला गॅस 2.0 जी आहे ती योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला 2490 रुपये सबसिडी जी आहे ती तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. अत्यंत जबरदस्त व महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. परंतु जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन नसेल तर काय करायचं ते देखील सांगतो. जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन नसेल तर गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही उज्ज्वला गॅसचे कनेक्शन घेऊ शकता व उज्ज्वला गॅसचे कनेक्शन घेतल्याच्या नंतर त्याच्यासोबत तुम्हाला सबसिडीसुद्धा मिळून जाणार आहे. आणि जर असेल कनेक्शन तर नो प्रॉब्लेम, डायरेक्ट जायचं आहे. तुमचे नाव तुम्ही जर फक्त यासाठी काही अटी आहेत, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे, कमीत कमी 2 हप्ते तरी तुमच्या खात्यावर जमा असायला पाहिजे, तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजना 2.0 या योजनेच्या सबसिडीचा लाभ जो आहे तो घेता येणार आहे. चला तर आता
त्या तर अटी झाल्या मित्रांनो. दुसरं जबरदस्त गिफ्ट पाहूया, ते म्हणजे काय असणार आहे तर मित्रांनो आता 10वा हप्ता तुमच्यासाठी 2100 रुपये असणार आहे व सर्व बहिणींना 2100 रुपयेच जमा होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता गिफ्ट क्रमांक 2 हे अत्यंत जबरदस्त गिफ्ट असणार आहे, म्हणजेच 2100 रुपये आता बहिणींना मिळणार. ही गोष्ट आता क्लिअर झालेली आहे. तर आता तिसरं गिफ्ट देखील अत्यंत चांगलं गिफ्ट आहे मित्रांनो. या गिफ्टच्या अंतर्गत बहिणींना भांडी संच जो वाटप केला जाणार आहे. तर आता भांडी संच मिळण्यासाठी कुठे अर्ज करायचा, कशा पद्धतीने अर्ज करायचा ती आपण माहिती अगोदर जाणून घेऊया. तर मित्रांनो 30 प्रकारचे भांडी संच, मग त्यामध्ये पातेला आहे, कढई आहे किंवा तवा आहे, तर अशा पद्धतीने एकूण 30 प्रकारचे भांडी संच जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. यासाठी अर्जसुद्धा चालू झालेले आहेत आणि यासाठी पात्रता आणि अटी काय ते अगोदर जाणून घ्या तुम्ही. पहिली अट आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा कमीत कमी 2 हप्ते तुमच्या खात्यावर जमा असायलाच पाहिजेत. सोबतच तुमच्याकडे एक बांधकाम कामगार मजुराचं कार्ड जे आहे ते असायला पाहिजे. ते जर असेल तर याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे मित्रांनो. आणि सोबतच तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे तो म्हणजे तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता आम्हाला भांडी संचासाठी अर्ज करायचा आहे, कशा पद्धतीने प्रोसेस आहे ते तर तुम्हाला समजून सांगतीलही. परंतु सगळे डॉक्युमेंट क्लिअर असले तुमचे तर तुम्हाला हा भांडी संच सुद्धा मिळून जाणार आहे. तर आता लाडक्या बहिणीसाठी 4थं आणि 5वं गिफ्ट सर्वात जबरदस्त आणि मोठे गिफ्ट असणार आहे मित्रांनो. स्पेशल गिफ्ट जे आहे ते बहिणीसाठी वाटप होणार आहे. हे गिफ्ट आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर 4 आणि 5 हे 2 गिफ्ट तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. हे तुम्हाला मिळायलाच पाहिजे मित्रांनो, कारण तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात. कशा पद्धतीने मिळणार ते देखील तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असेल आता 10वा हप्ता वाटपाचे आदेश आले म्हणजे हप्ता वाटप होणार आहे. 20 जिल्ह्यांची यादी आहे. आज 10 जिल्हे आणि उद्या 10 जिल्हे, तशा पद्धतीने मिळून 20 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वाटप होणार आहेत. जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर इथपर्यंत पाहत असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका. तर आता हे 5 नवीन नियम नेमके कोणते आहेत मित्रांनो ते आपण पाहूया. हे 5 नवीन नियम जर तुम्ही पालन केले असतील तरच याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा इथून पुढे तुम्हाला अजिबात मिळणार नाही. तर सर्वात पहिला नियम यांनी ठेवलेला आहे तो म्हणजे आधार कार्ड नियम मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल आधार कार्ड लिंक करायचं तो तर जुना नियम झाला, परंतु या आता नवीन नियमामध्ये अशी यांनी अट ठेवलेली आहे म्हणजे आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नाव जे आहे ते सेम असायला पाहिजे. जर सेम नाव असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा 1 रुपयासुद्धा तुम्हाला दिला जाणार नाही. त्यामुळे आत्ताच तुमचं आधार कार्ड पहा, बँक पासबुकवरचं नाव पहा, दोन्ही नावे जे आहे ते सेम असायला पाहिजे. कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक किंवा अडचण नसायला पाहिजे. जर दोन्ही नावे सेम असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ 10वा हप्ता नक्कीच मिळून जाणार आहे. ह्याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे KYC नियम. हो मित्रांनो, अत्यंत जबरदस्त व नवीन नियम आलेला आहे तो म्हणजे KYC संदर्भात. आतापर्यंत भरपूर महिला विचारत सर KYC कधी करावे लागणार आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो मी, लवकरच म्हणजे पुढील महिन्यातच तुम्हाला KYC जी आहे ती करावी लागणार आहे. कारण की ज्या महिलांची KYC पूर्ण आहे अशाच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत किंवा जमा होणार आहेत. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आता KYC कुठे करायची तर हे पहा, KYC करण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन म्हणजे काय तर तुम्ही बँकेत जाऊन बँकेत ची संपर्क साधून KYC करू शकता. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे कुठल्याही सेतू केंद्रात किंवा इलेक्ट्रॉनिक सेतू केंद्रात तुम्ही जाऊन तेथे KYC जेथे करतात बाहेर तेथे देखील करू शकता आणि बँकेमध्ये जाऊन ते कागदपत्र सबमिट करू शकता. आणि भरपूर महिलांचा असा प्रश्न सर आमचं पोस्टाचं अकाउंट आहे मग आम्हाला KYC करावी लागणार का. तर हे पहा, पोस्टाचं अकाउंट जर असेल 1 वर्षापेक्षा जुनं अकाउंट असेल तुमचं तर तुम्हाला KYC करावी लागणार आहे. कारण की जशा पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण लाभ घेतलेला आहे त्याचप्रमाणे आता जर तुमची KYC झालेली नसेल किंवा 1 वर्ष तुमच्या KYCला पूर्ण झालेली असेल तर आता तुम्हाला पुन्हा एकदा KYC जी आहे ती करावी लागणार आहे. याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय तर आता लाडकी बहीण योजनेचा लाभ तर तुम्हाला मिळतच आहे, मग यामध्ये भरपूर महिला ज्या आहेत त्या डबल योजनेचा लाभ घेत असतात आणि ते जाणून घेण्यासाठीची KYC जी आहे ती असणार आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण तिसरा नियम याने ठेवलेला आहे तो म्हणजे मोटार वाहन नियम. अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठा नियम याने नवीन आणलेला आहे मित्रांनो. सुरुवातीला हा नियम निष्कर्षित करण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव हा नियम पुन्हा एकदा चालू करण्यात आलेला आहे. व या नियमाच्या अंतर्गत जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल आणि सोबतच तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता अजिबात मिळणार नाही. कारण की लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठी व गरजू महिलांसाठी लाभ देण्यासाठीच ही तयार केलेली आहे. या कारणास्तव तुमच्याकडे 4 चाकी आहे का नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि 4 चाकी असेल तर तुम्हाला इथून पुढचा 10वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही. परंतु यामध्ये देखील एक यांनी क्लुप्त ठेवलेली आहे ती म्हणजे काय, जर 4 चाकी वाहन तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी असेल किंवा गाडी भाड्याने देणे अशा पद्धतीने जर तुम्ही 4 चाकीचा उपयोग असेल तुमचा तर मग मात्र तुम्हाला टेन्शन नॉट मित्रांनो, तुम्हाला 10वा हप्ता मिळून जाणार आहे. फक्त तुमचा 4 चाकीचा उपयोग जो आहे तो तुमच्या पर्सनल यूजसाठी नाही तर एक तुमच्या व्यवसायासाठी उपयोग होत असेल तर तुम्हाला 10वा हप्ता मिळून जाणार आहे.
याच्यानंतर म्हणजे 5वा नियम मित्रांनो, टॅक्स भरणा नियम. जर तुमचा व्यवसाय मोठा असेल, प्रचंड मोठा तुमचा कारोबार असेल, तर तुम्हाला टॅक्स जर तुम्ही भरत असाल लाडकी बहीण योजनेत, आणि तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो अजिबात मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही टॅक्स भरत आहात की नाही ही गोष्ट देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायची आहे. कारण की ज्या महिला टॅक्स भरत असतात तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही. परंतु जर तुम्ही टॅक्स भरत नसाल कुठल्याही प्रकारचा, तर मग मात्र टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 2 हप्ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. याच्यानंतर पुढील नियम म्हणजे मित्रांनो, सर्वात महत्त्वपूर्ण नियम देखील आपण म्हणू शकतो आतापर्यंतचा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत, या योजनेच्या अंतर्गत आलेला हा नियम कशा पद्धतीने आहे मित्रांनो, तर हे पहा. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचाच लाभ घ्यायचा असेल तर इतर कुठल्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसायला पाहिजे. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल, अशा डबल योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल, सरकारला येड्यात काढत असाल, तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो इथून पुढे अजिबात मिळणार नाही. कारण की जर 2 योजनेचा लाभ तुम्ही एकत्रितरित्या घेत असाल तर यासाठीच तुम्हाला लवकरच हे लाभ जो आहे तो बंद होणार आहे तुमचा, जर डबल किंवा इतर कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आज 4 मोठे निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत. हे 4 निर्णय जे आहेत ते फक्त लाडक्या बहिणींसाठीच घेतलेले आहेत व याचा लाभ फक्त लाडक्या बहिणींनाच होणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर यामध्ये लाडक्या बहिणींचा लाभ कशा पद्धतीने वितरण होणार आहे व लाडक्या बहिणीचा महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे काय मित्रांनो, तर 4 मोठे गिफ्ट तर बहिणींना मिळाले आहे तेव्हा आपण सांगितलेले आहे तुम्हाला. तर आता आम्ही वचन दिल्याप्रमाणे 2100 रुपये देणार आहोत अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. व आता बहिणींना 2100 रुपये जे आहे ते लवकरच वितरण सुरू होणार आहे. परंतु यामध्ये काही अडचणी आहेत मित्रांनो. ती म्हणजे काय, तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व नियम काटेकोरपणे जर पालन करत असाल, सर्व गोष्टी क्लिअर असतील, तरच तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आता 2100 रुपये तर मिळणार, परंतु यासाठी तुम्हाला लवकर तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो सादर करावा लागणार आहे. जर तुम्ही उत्पन्न दाखला सादर केला तरच तुम्हाला लाभ जो आहे तो वितरित होणार आहे, अन्यथा लाभ वितरित अजिबात होणार नाही. चला तर आता तो दाखला कधी जमा करायचा आणि अधिक विलंब करू नका, माझ्या बहिणीनं पैसे पाठवून द्या असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेले आहेत. चला तर आता उशिरा मित्रांनो, आता डायरेक्ट पैसेच वाटप होणार आहेत. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता तुम्हाला मार्चचे पैसे मिळाले असतीलही, आणि आता बहिणींना पुन्हा एकदा 2 मेसेज येणार आहे. ते म्हणजे एप्रिलचा मेसेज आणि मे या महिन्याचा मेसेज. तुम्हाला असं 2 मेसेज का, तर हे पहा, तुम्हाला एकत्रितरित्या 2 महिन्याचा लाभ वितरित होणार आहे. आणि या कारणास्तव तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जर पाहिजे असेल तर तुम्हाला हे 2 मेसेज आहेत ते नक्कीच मिळणार आहेत. कारण की याचं कारण मित्रांनो असं आहे, ते म्हणजे काय, तर हे 2 मेसेज तुम्हाला एप्रिल आणि मे या 2 महिन्याचे असणार आहेत. व त्यासाठी तुम्हाला लगेच तुमचा SMS बॉक्स चेक करायचा आहे, आपल्याला मेसेज आला आहे का, आणि मेसेज आला असतील तर तुमच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले असतील. परंतु काही वेळेस काय होत असतं, तर मेसेज जो तो उशिरा येतो किंवा एकतर येतच नाही. त्यामुळे काही बँकेच्या अडचणी असतील तर बँकेत जाऊन देखील तुम्ही एकदा चेक करू शकता लाडकी बहीण योजनेचे पैसे पडले किंवा नाही, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला बँकेत जाऊन तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे. तर आता आज मुख्यमंत्र्यांनी 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत. तर ते निर्णय म्हणजे काय, पहिला निर्णय म्हणजे 10वा हप्ता वाटप करण्याचा, दुसरा निर्णय म्हणजे 2100 रुपये वाटप करण्याचा, आणि तिसरा निर्णय म्हणजे मित्रांनो, ज्या महिला डबल योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा महिलांना योजनेतून बाहेर करण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय जे ते झालेले आहेत. व लवकरच बहिणी याच्याविषयी अपडेट जे आहे ते येणार आहे. चला तर आता महत्त्वपूर्ण गोष्ट पाहूया आपण, ते म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार ते तर आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर संकल्प जो आहे तो पूर्ण झालेला आहे व यामध्ये 3680 कोटी रुपयांची तरतूद बहिणींसाठी करण्यात आलेली आहे. 3680 कोटी रुपये बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आलेले आहेत व हे बहिणींना मिळून जाणार आहेत. आणि आज जिल्ह्यांची यादी तर आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर स्पेशल गिफ्ट बहिणीसाठी कोणतं असणार आहे, तर हे पहा, स्पेशल गिफ्ट बहिणीसाठी असं असणार आहे. ते म्हणजे काय, तर आता बहिणींना सक्षमीकरणासाठी किंवा बहिणींनी स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करून पैसे कमावायचे असे सरकारचे लक्ष आहे. आणि यासाठीच शासन जे आहे तुम्हाला मोफत 2400 सिलाई मशीन प्रति जिल्ह्यानुसार वाटप करणार आहे. व या प्रत्येक जिल्ह्यानुसार बहिणींना 2400 सिलाई मशीनचे मोफत वितरण जे आहे ते लवकरच सुरू होणार आहे. परंतु तुम्हाला सिलाई मशीन मिळणार का, तर मिळण्यासाठी काय करावं लागणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर हे पहा, जर सिलाई मशीन तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या ते उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. 2,50,000 रुपयापेक्षा तुमचे आर्थिक उत्पन्न, वार्षिक उत्पन्न असायला पाहिजे. तर
तरच तुम्हाला सिलाई मशीन मिळणार आहे. परंतु जर तुमचे उत्पन्न जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला सिलाई मशीन मिळणार नाही. सिलाई मशीनसाठी मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे 2 अटी यांनी ठेवलेल्या आहेत. ते म्हणजे काय, तर एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे, सोबतच तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती चालवता यायला पाहिजे. तर तुम्हाला सिलाई मशीन चालवता येत असेल तर तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती मिळणार आहे. तर आता प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 सिलाई मशीन वाटप होणार आहेत आणि या सिलाई मशीन जर वाटप जिल्ह्यानुसार लोकसंख्या जास्त असते मित्रांनो, आणि जर तुम्हाला सिलाई मशीन पाहिजे असेल तर यासाठी लवकरात लवकर तातडीने अर्ज करावे लागणार आहेत. जसे नवीन अर्ज सुटतील किंवा सध्या देखील सुटलेले आहेत अर्ज, तुम्ही एकदा जाऊन सेतूमध्ये तुम्ही अर्ज भरू शकता व सिलाई मशीनचे ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील अशा महिलांना सिलाई मशीनचे फॉर्म कसा भरायचा, कुठे भरायचा त्याच्याविषयी देखील आपण माहिती तुम्हाला देणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला सिलाई मशीनचा अर्ज जो तुम्ही करू शकता. तर आता दुसरं गिफ्ट म्हणजे काही तासांपूर्वी बहिणींसाठी 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत महाराष्ट्र शासनाने. तर आता हे निर्णय नेमकं काय असणार, कोणत्या बहिणींना याचा लाभ मिळणार, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर मित्रांनो सर्वात पहिला निर्णय म्हणजे या काही निवडक बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे वितरण करण्याचा निर्णय तर तो झालेला आहे. आता या बँका कोणत्या असणार, 5 महत्त्वपूर्ण बँका असणार आहेत मित्रांनो. या 5 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर याचा लाभ तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11वा हप्ता आजच तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. तर मित्रांनो पहिली बँक आहे म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. जर या बँकेत जर तुमचे खाते असेल तर याचा लाभ तुम्हाला आज सर्वात अगोदर मिळणार आहे. याचं कारण म्हणजे काय, तर पोस्टाच्या बँकेमध्ये KYC झालेली असते, सर्व गोष्टी ज्या त्या क्लिअर असतात आणि या कारणास्तवच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभसुद्धा सर्वात अगोदर मिळणार आहे. तर 5 महत्त्वपूर्ण बँक आहेत मित्रांनो. या 5 महत्त्वपूर्ण बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लाभ लगेच वितरित होणार आहे. पहिली बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, कारण की पोस्टाच्या बँकेत KYC जे ते ऑलरेडी झालेली असते व KYC झाल्यामुळे काहीच अडचण येत नाही व डायरेक्ट पैसे जे ते बहिणींच्या खात्यावर जमा होऊन जात असतात. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. महाराष्ट्र ग्रामीण बँक देखील सरकारी बँक असल्यामुळे जे कामकाज जे आहे ते अतिशय वेगाने होत असते व वरून पैसे पाठवले की लगेच तुमच्या खात्यावर जमा होत असतात. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण बँक आहे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. मित्रांनो या बँकेत जर खाते असेल तरी देखील तुम्हाला याचा लाभ तुम्हाला सरकारी योजनेचा लाभ सर्वात अगोदर वितरण होत असतो व सर्वात अगोदर लाभ जो तो मिळत असतो. याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो इतरही बँका आहेत, परंतु काही बँकेमध्ये थोडा उशीर होऊ शकतो, 1-2 दिवस तुम्हाला लेट होऊ शकतो हप्ता मिळण्यासाठी. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी माहिती, ती म्हणजे काय, तर आज गुढीपाडव्यानिमित्त महिलांच्या खात्यावर 3,780 कोटी रुपयांची उधळण जी आहे ती केली जाणार आहे व आतापर्यंतचा हा सर्वात मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे मित्रांनो. कारण की बजेटमध्ये 3,780 कोटी बहिणीसाठी मंजूर झालेले आहेत व या कारणास्तव आता बहिणींना आज 10वा हप्ता तर मिळणारच आहे. आतापर्यंत सर्वात पहिला प्रश्न कधी, तर आज पहिले मित्रांनो आज तो दिवस उजाडलेला आहे की आजच्या दिवशी बहिणींच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होऊन जाणार आहेत. महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची इच्छितो, त्या अटी नेमकं कोणत्या आहेत, तर त्या अतिशय सिंपल अटी आहेत. तुमचे डबल योजना तुम्ही लाभ घेतलेला नसायला पाहिजे, फक्त एकाच योजना म्हणजे ती म्हणजे फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ तुम्ही घेतलेला असायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो हे 4 मोठे निर्णय तर आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर आता जिल्ह्यांची यादी आपण आपली राहिलेली आहे मित्रांनो. महत्त्वपूर्ण म्हणजे तर 20 जिल्ह्यांची यादी एकूण जाहीर झालेली आहे व या 20 जिल्ह्यापैकी एकूण 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत व राहिलेल्या जिल्ह्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत. तर ही यादी आपण पाहूया सर्वात अगोदर आता, ती म्हणजे आज पैसे कुठे वाटप होणार आहेत. तर आज सातारा मित्रांनो, सर्वांचा आवडता जिल्हा सातारा, या जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहेत. त्याच्यानंतर सांगली आहे, याच्यानंतर रत्नागिरी, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड व धुळे या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर उद्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून उद्या सुरुवात होणार आहे. याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबत इकडे अकोला असेल, अमरावती, यवतमाळ, जालना, तर या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत व तिसऱ्या दिवशी म्हणजे आजपासून सलग 3 दिवस पैसे वाटप होणार आहेत. ही गोष्ट तर आता क्लिअर झालेलीच आहे. याच्यानंतर पैसे कुठे वाटप होणार, तर मित्रांनो इतर राहिले जिल्हे मग ते नागपूर साईडला असतील किंवा वर्धा असेल, इकडे नांदेड असेल, तर या जिल्ह्यामध्ये उद्या परवा दिवशी पैसे जे ते वाटप होणार आहे. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे ते प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप करण्यात येणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असेल तर आज तुम्हाला 10वा हप्ता अधिक 11वा हप्ता म्हणजे 2100 अधिक 2100 रुपये एकूण 4200 रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत व याच्याविषयीची अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर दिलेली आहे. त्यामुळे
त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला एक लाईक तर लगेच करून टाकायचा आहे। आता महत्त्वपूर्ण म्हणजे जिल्ह्यांची यादी तर पाहिलीच आहे, तर आता मुख्यमंत्र्यांचे आदेश, तातडीचे आदेश काय आहेत, तर 2100 अधिक 2100 रुपये वाटप करण्याचे तातडीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। कारण की गुढीपाडव्याचा सण आलेला आहे आज, आणि या सणामुळे बहिणी खुश करण्यासाठी किंवा बहिणींना आनंद व्हावा, आनंदाचा सण साजरा व्हावा या कारणास्तव आता 2100 अधिक 2100 रुपये बहिणींना वाटप करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। व तुम्हाला सुद्धा 2100 रुपये मिळणार का, तर हे पहा, जर तुम्ही सर्व सांगितल्याप्रमाणे नियम अटी पूर्ण करत असाल, म्हणजे जसे की तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत नसाल, सोबतच तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, तुमच्याकडे 4 चाकी नसेल, या सर्व अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्हाला 2100 अधिक 2100 रुपये जे आहे ते आज वाटप होणार आहेत किंवा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत। आता याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे 3 गॅस सिलेंडर हे आहेत। बहिणींना आतापर्यंत एकूण पैसे किती मिळालेले आहेत, तर मित्रांनो आतापर्यंत एकूण 7 नाही तर एकूण 9 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत। किती? 9 हप्ते तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत, म्हणजे एकूण 13,500 रुपये, 13,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत। व आजपासून तुम्हाला 2100 रुपये वाटपसुद्धा सुरू होणार आहे। आतापर्यंत जर पैसे मिळाले नसतील तर टेन्शन घेऊ नका, ज्या आपण 10 जिल्ह्यांची यादी सांगितलेली आहे त्या 10 जिल्ह्यांमध्ये आज 2100 रुपये जे आहे ते वाटप केले जाणार आहेत। ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। व आता तुम्हाला महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो म्हणजे चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे गेलेला आहे व 10वा हप्ता वाटपाचं नियोजन जे आहे ते झालेलं आहे। कारण की चेक गेला म्हणल्याच्यानंतर पैसेसुद्धा आजच महिलांच्या खात्यावर जमा करण्यात सुरुवात केलेली आहे त्यांनी। आणि महत्त्वाचं अपडेट म्हणजे मित्रांनो काय, तर आता 3,680 कोटी रक्कम बहिणींना मंजूर झालेली आहे व एवढी प्रचंड मोठी रक्कम पाहून आता एकूण सलग 5 वर्ष योजना जी आहे ती चालूच राहणार आहे। कोड योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। काही महिला विचारतात सर नवीन अर्ज कधी चालू होतील किंवा ज्या महिला बाद झालेल्या आहेत त्यांना परत अर्ज करता येणार का, तर हे अपात्र महिलांना पात्र करण्याचे अर्ज देखील लवकरच सुरू होणार आहेत, परंतु त्यासाठी पुन्हा नवीन नियम अटी ते लावणार आहे। ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर कमेंट करून लगेच सांगू शकतो मी हप्ता मिळाला नाही, तर आता सौर ऊर्जेवर चालणारी चूलसुद्धा बहिणींना मोफत वाटप वितरण होणार आहे। म्हणजे सौर ऊर्जेवर तुम्ही आता उन्हावर तुम्ही भाकरी तयार करू शकता किंवा स्वयंपाक जो येतो करू शकता, आणि या कारणास्तव सौर ऊर्जेची अर्ज प्रक्रिया देखील चालू झालेली आहे। अर्ज केला नसेल तर अर्ज तुम्ही करून घ्यायचा आहे। तुम्हाला सुद्धा सौर ऊर्जेवर चालणारी चूल जी आहे ती नक्कीच मिळून जाणार आहे। याच्यानंतर म्हणजे आता सिलाई मशीनही तुम्हाला मिळणार आहे, आणि महत्त्वपूर्ण म्हणजे 20 लाख घरकुलं जे आहे ते मंजूर झालेले आहेत व 20 लाख घरकुलाच्या अंतर्गत तुम्हाला लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे। आतापर्यंत नवीन यादी देखील लवकरच घरकुलाची जाहीर होणार आहे। याच्या अगोदरही पहिली यादी आली होती, त्या यादीच्या अंतर्गत भरपूर महिलांना घरकुल जे आहे ते मिळालेले आहेत व लाडक्या बहिणीसाठीच हा घरकुलाचा निर्णय जो तो सरकारने घेतलेला आहे व घरकुल जे ते 20 लाख घरकुलं बहिणींना मिळून जाणार आहेत। ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे। याच्यानंतर पात्रता आणि अटी काय असतील घरकुल मिळण्यासाठी, तर हे पहा अतिशय साध्या व सिंपल पात्रता आणि अटी यांनी दिलेली आहे। ते म्हणजे काय, तर जर तुम्हाला घरकुल पाहिजे असेल तर तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे, जर जमीन नावावर नसेल तर तुम्हाला संमतीपत्र जे आहे ते तयार करायचं आहे व त्या संमतीपत्राच्या अंतर्गत तुम्ही घरकुलासाठी अर्ज करू शकता। त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहिणीचे कमीत कमी 2 हप्ते जे आहेत तुम्हाला मिळालेले असायला पाहिजे। 2 हप्ते जर तुमच्या खात्यावर जमा असतील मग ते 1500 का असणार 1500 3,000 रुपये जर आतापर्यंत तुम्हाला पडले असतील तरच तुम्हाला घरकुलासाठी अर्ज जो आहे तो करता येणार आहे। व याच्या अगोदर घरकुल किती मिळत असते तर जवळपास 1,30,000 रुपये घरकुल जे आहे ते मिळत असते बहिणींना, आणि याचा लाभसुद्धा लवकर तुम्हाला मिळणार आहे। तर आता या बँकेना कोणते प्रधानमंत्री जर आपण सांगितलेलं आहे अन्नपूर्णा योजनेचा अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करून अन्नपूर्णा योजनेचा लाभसुद्धा घेऊ शकता। 2,490 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत अन्नपूर्णा योजनेचे। तर आता अशा मिळून महिलांना एकूण लाभ मिळणार आहेत, म्हणजे 2100 जर हप्ता झाला आहे, त्याच्यानंतर 2,500 गॅसची सबसिडी असेल, त्याच्यानंतर मित्रांनो 2 लाख घरकुलासाठी असतील, तर अशा पद्धतीने एकूण 2 ते 3 अत्यंत जबरदस्त योजनेचा लाभ महिलांना मिळून जाणार आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आता इथून पुढे तरी येणार नाही मित्रांनो शक्यतो, कारण की आता उशीर नाही, आता होणार तर आता फक्त पैसेच वाटप होणार। ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितली, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली, अदितीताई तटकरे यांनी सांगितलेली आहे। त्यामुळे आतापर्यंत पैसे मिळाले नसतील तर नो प्रॉब्लेम, आज तुमच्या खात्यावर पैसे जे ते संध्याकाळपर्यंत जमा होऊन जाणार आहेत। ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे व अशा पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। आणि याच्यानंतर
आनंदाचे अपडेट म्हणजे मित्रांनो, आज भरपूर बहिणींच्या खात्यावर हप्तासुद्धा वाटप झाला असेलही, तुमच्या खात्यावर देखील पैसे येऊन पडलेले असतीलही. व गुढीपाडव्याची तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि या गुढीपाडव्यानिमित्त आज बहिणींना पैसे जे ते मिळून जाणार आहेत ही गोष्ट आता क्लिअर झालेली आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही किंवा काळजी करण्याची गरज नाही, आम्हाला हप्ता मिळणार का, मिळेल की नाही मिळणार. तर तसं काही होणार नाही मित्रांनो. डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे जे ते जमा होऊन जाणार आहेत. हप्ता कुठेही जाणार नाही. फक्त तुम्ही आपण व्हिडिओचे सांगितले सर्व गोष्टी व्यवस्थित पालन केले असतील, सर्व अटी पूर्ण केल्या असतील तर त्याचा लाभ तुम्हाला आज मिळून जाणार आहे. व संपूर्ण हप्ते जे आहे तुमच्या खात्यावर सुद्धा जमा होऊन जाणार आहे. कुठल्याही प्रकारची अडचण, दिरंगाई, उशीर किंवा काहीच होणार नाही. आता फक्त पैसेच वाटप होणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही आतापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरायचं नाही मित्रांनो. आणि तुमची अडचण असेल, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये बिनधास्त विचारायचं आहे, कारण की आपण तुमच्या प्रश्नांच्या अडचणीचे नक्कीच उत्तर देत असतो. व सोबत आपली टीम जी आहे ती तुमच्यासाठी सुसज्ज असते व सतत कार्यरत असते. ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे किंवा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठीची अर्ज असतील, काय अडचणी असतील तर आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या ईमेल साईटवर फॉरवर्ड करत असतो. त्यामुळे तुमच्या अडचणीची समस्या असेल कमेंटमध्ये लगेच सांगा. आतापर्यंत किती पैसे मिळाले ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. 13,500 रुपये आतापर्यंत जमा झालेले आहे. तुम्हाला किती मिळाले तर ते देखील तुम्हाला कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे, कारण की ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्या महिलांचे हार्दिक अभिनंदन. आणि आता लवकरच 10वा अधिक 11वा हप्तासुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे व तुम्हाला सुद्धा हा हप्ता जो आहे तो नक्कीच मिळून जाणार आहे. त्यासाठी तुम्ही आनंदी तर नक्कीच होणार आहे. त्यामुळेच आता मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लगेच करून टाका. आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.